तुम्ही सुद्धा ओव्हर थिंकिंगने ग्रासलेले आहात, सततचे विचार, डोकं शांत न राहणं, मन शांत न राहणं, याच्यापासून तुम्हाला बाहेर निघायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर ही गोष्ट आहे गौतम बुद्धांची. गौतम बुद्ध एका गावामध्ये एंटर करत होते आणि गावाच्या वेशीवर एक मोठं पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक व्यक्ती उलटी लटकलेली होती. आता ते बघून थोडेसे चमकलेच. ते म्हणले, हे काय प्रकार आहे? आणि त्या व्यक्तीला एक आवाज देऊन म्हटले, की बाबा हे काय करतोयस, जरा उतरून मला सांगशील का? तो उतरला आणि त्यांना सांगायला लागला, की मी सतत ओव्हर थिंकिंग करत जातो आणि माझ्या माइंडवर कंट्रोलच नाही. बुद्ध त्याला सरळ सांगतात, की माइंडवर कंट्रोल करणं शक्यच नाही. मग तो अजून निराश होतो. पण मग ते त्याला सांगतात, तुला जर खरंच तुझ्या माइंडवर कंट्रोल करायचं तर तू एक काम करू शकतो. जसं आपल्या शरीराला जेवण महत्त्वाचं आहे, ठीक आहे? आणि चांगलं जेवण महत्त्वाचं आहे. जंक फूड खाल्लं तर शरीराचं काय होईल आपल्याला माहिती आहे. ओके, रोजच जंक फूड खाल्लोय, रोजच पिझ्झा बर्गर खातोय आपण, तर आपलं शरीर पण मग त्यानुसार रिस्पॉन्ड करतं. तसं आपल्या माइंडला सुद्धा एक चांगलं जेवण लागतं, ते म्हणजे चांगले विचार. तू तुझ्या माइंडला चांगले विचार दे आणि हळूहळू बघशील तुझा हा त्रास थोडा कमी झालेला असेल. तुझं मन शांत होईल आणि तुझ्या माइंडवर कंट्रोल येईल आणि तुझं माइंड एका राईट डायरेक्शनला चाललं जाईल. तर तुम्हालाही जर तुमच्या माइंडवर कंट्रोल करायचं आहे, ओव्हर थिंकिंग आहे, खूप सारे विचार येतात, तर तुमच्या माइंडला जे आवश्यक अन्न आहे त्याची उपासना करू नका. त्याला चांगलं अन्न म्हणजे चांगले विचार द्या. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? बुक वाचू शकता, चांगले बुक्स वाचू शकता, चांगला एखादा पॉडकास्ट बघू शकता. ओके. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझं येत्या 5 दिवसाचं जे वर्कशॉप आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. कारण की तिथे हे सगळं आपण इन डिटेल शिकणार आहोत. कसं ओव्हर थिंकिंगवर काम करायचं आणि कसं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करेल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंट करा आनंदी सकाळ आणि तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील तुमच्या इनबॉक्समध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.